सारसनगर सोलापूर रोड चौधरी नगर येथे श्री हरिभाऊ रासकर परिवाराकडून पायी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत। श्री जगदंब मंदिर शिलेगाव तालुका राहुरी येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या 21व्या पायी दिंडी सोहळ्याचे अहिल्यानगर सारसनगर सोलापूर रोड चौधरी नगर येथे श्री हरिभाऊ रासकर परिवाराच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। हबप संजय महाराज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। यावेळी वारकऱ्यांसाठी सालाबाद प्रमाणे चहा, नाश्ता आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली। वारकरी बांधवांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। स्वागत सोहळ्यादरम्यान वारकरी महिलांनी फुगडी खेळत अभंग, कीर्तन तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा अखंड जयघोष केला। संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून वातावरण विठ्ठलमय झाले होते। या प्रसंगी हबप संजय महाराज म्हसे, हबप अनिल महाराज तागड आणि हबप दिलीप कारभारी जाधव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल रासकर परिवाराने दिंडी प्रमुखाचे आभार मानले। या सेवा कार्यात श्री विजयभाऊ रासकर, जालिंदर घोलप, संतोष कचरे, योगेश खैरनार, पप्पू मोंढवे, ससे मामा, दिलीप वने, तुषार फुंदे, प्रकाश पालवे, पालवे मामा, शिंदे मामा, अक्षय म्हस्के, अनिकेत रासकर, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर, निलेश रासकर, शुभम घाडगे, संकेत बेरड, अतुल रासकर, उमेश सुंबे, सूरज सुंबे, अमोल शिंदे, रोहन मोरे, बंटी नागरकोजे, ओमकार कचरे, ओम भोळे तसेच चौधरी नगर येथील मित्र परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग होता। महिलांमध्ये सौ शोभा रासकर, वैशाली रासकर, ज्योती रासकर, शीतल खेडकर, सुरेखा कचरे, भोळे आजी, ससे मावशी, फुंदे मावशी, शिंदे मावशी, दहीफळे आजी, म्हस्के काकी, विशाखा म्हस्के, पायल पानमळकर, अमृता रासकर, ज्ञानेश्वरी रासकर तसेच परिसरातील अनेक महिलांनी सेवा कार्यात सहभाग नोंदविला। कार्यक्रमानंतर विठ्ठल नामाच्या गजरात दिंडीने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले। वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल भक्ती मानणारा रासकर परिवार अनेक वर्षापासून ही परंपरा जपत असून त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी व नागरिकांकडून कौतुक होत आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। रामकृष्ण हरी। श्री क्षेत्र शिलेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि दिंडी सोहळ्याचा आजचा चौथा सकाळचा मुक्काम गेले 21 वर्षापासून विजयभाऊ रासकर यांच्याकडे सकाळचा नाश्ता असतो आणि अतिशय प्रेमाने सहकुटुंब सहपरिवार ते वारकऱ्यांची सेवा करतात आणि खऱ्या अर्थाने वारकऱ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे। पंढरीला जाणारे वारकरी भरपूर आहेत, पण घरी राहून वारकरीची सेवा करणारे सुद्धा वारकरीच असतात आणि वारकऱ्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं घरी राहून वारकऱ्याची सेवा करणाऱ्याला ते पुण्य प्राप्त होतं। आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये अन्नदाते प्रत्यक्ष पांडुरंगाच्याच रूपाने आमच्या समोर उभे आहेत आणि आम्हाला प्रेमाने 2 घास खाऊ घालणारा आम्ही अन्नदात्याला पांडुरंगच समजतो आणि खऱ्या अर्थाने त्यांची सेवा खूप आहे। आम्ही सर्वजण पंढरीला जातो, पण दररोज प्रत्येक गावामध्ये आम्हाला अन्नदात्याच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेटतो आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं पालन पोषण पोषण करण्याचं काम हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने करत असतो। कारण वारकरी संप्रदायाचा गणवेश म्हणजे धोतर, पंचा आणि डोक्यामध्ये टोपी उपरणं असतं आणि खऱ्या अर्थाने कपाळाला तो भगवंताचा बुक्का असतो, गंध असतो, ही वारकरीची ओळख आहे। आणि खरी संस्कृती या 15 दिवसामध्ये जगाला बघायला भेटते आणि म्हणून ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी ही वारी सुरू केली। ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केलेली वारी, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईल गुढी, पांडुरंगी मन रंगले आणि गोविंदाचे गुणी वेधले। दुसरे अजून एक सांगतो, खऱ्या अर्थाने पंढरपूर क्षेत्र आपल्या घरी सुद्धा आहे बरं का, पण कुणाचा आहे जो आई वडिलाची सेवा करतो त्याला पंढरपूर घरीच आहे
त्यांनी जर आई वडिलाची सेवा केली तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माने रुक्मिणी मातेची सेवा घडते. म्हणून मायबाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची धुरे आणि जे का माता पितरे. या ठिकाणी विजयभाऊ रासकर त्यांचे संपूर्ण मित्रमंडळ यांनी एकत्रित येऊन सुंदर असा वारकऱ्यांना नाश्ता भोजन दिलेलं आहे. म्हणून जगदंबा दिंडी सोहळ्याच्या वतीने मी त्यांना एकच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पांडुरंग परमात्मा या कुटुंबाला उदंड आयुष्य देवो, त्यांना निरोगी ठेवो आणि त्यांच्या हातून अशीच वारकऱ्याची समाजाची सेवा घडो, हीच त्या दयागण परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानी. रामकृष्ण हरी. गेल्या 21 वर्षापासून श्री क्षेत्र शिलेगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा 21 वर्षापासून आमच्या घरी चहा नाश्त्यासाठी थांबत असते. तरी वारकरी आमच्या घरी थांबतात याचाच फार आनंद वाटतो. आम्ही पण पंढरीचे वारकरी आहोत. दरवर्षीप्रमाणे आम्ही पायी दिंडी सोहळ्याला जात असतो. तर वारकरी सोबत दिंडीला जाण्यापेक्षा वारकऱ्यांची सेवा करण्यात आम्हाला व आमच्या कुटुंबाला फार आनंद होतो. त्या वारकरी आमच्या इथे थांबतात त्याचे पण मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली. आमचे बंधू विजयभाऊ रासकर यांच्याकडे म्हणजे येत्या 21-22 वर्षापासून दिंडी येते. त्यांचं स्वागत आम्ही मनोभावी करतो. म्हणजे आम्हाला साक्षात आमच्या घरी पांडुरंगाच्या स्वरूपात सगळे वारकरी आलेले दिसतात आणि आम्ही त्यांची सेवा मनोभावी करून चहा पाणी नाश्ता सगळं करून त्यांची जेवढी होता होईल तेवढी सेवा करतो. आणि आम्हाला समजा जर काही कमी पडलं असेल तर पांडुरंगाचरणी माफी मागतो आणि एवढंच. श्री क्षेत्र शेलेगाव ते पंढरपूर दिंडी सोहळा आपल्या इथं दरवर्षी थांबत असतील. आमचे संजय महाराज मसेप इथं आल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.